शहरात 1 लाखाहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन आहे. त्यामुळे दरवर्षी कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी एखादा सभ्य नागरिक मनपात गेला तर त्याला एवढी किचकट प्रक्रिया दाखवली जाते की तो परत आलाच नाही पाहिजे. एखाद्याने जिद्दीने अर्ज केला तर त्याची चप्पल झिजेपर्यंत परवानगी द्यायची नाही, अशी शपथच अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली असते. खंडपीठाने 3 वर्षापूर्वी महापालिकेला अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घ्या असे आदेश दिले. आता खंडपीठाचे आदेश म्हटल्यावर कारवाई तर करणे भागच. युद्धपातळीवर अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यासाठी 2 पथके स्थापन करण्यात आली. यातील एक पथक कागदावर तर दुसरे पथक अधूनमधून कारवाई करीत असते. शहरात 1 लाखाहून अधिक घरांना मालमत्ता कर लावलेले आहे, मात्र पाणीपट्टी वसुली केली जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना वार्ड कार्यालयात अर्ज द्यायला असतो. हा अर्ज पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येतो. पाणीपुरवठा विभाग अधिकृत प्लंबरमार्फत फाईल सादर करा असे सांगतात. अधिकृत प्लंबर अर्जदाराला फोन करून सर्व कागदपत्र मागून घेतो. सोबत एकूण खर्चही त्याला सांगतो. ही रक्कम जवळपास 5 ते 6 हजारांपर्यंत असते. अर्जदाराचा होकार दिला तर फाईल मंजूर होते, अन्यथा नाहीतर दरवर्षी कर वसुलीमार्फत मनपा कर्मचारी संबंधित नागरिकाकडे जातात. त्याच्याकडे नळ कनेक्शन आहे हे उघडपणे दिसत असूनही पाणीपट्टीबद्दल व अक्षरही काढत नाहीत. नळ अधिकृत आहे का अधिकृत एवढे विचारण्याची तस्ती होते. सर्वसाधारण सभेने सांगितल्यानुसार 1,000 रुपये चालू आर्थिक वर्षाची नळपट्टी, 2,025 रुपये अशी मिळून 3,025 रुपये घेऊन आपण नळ अधिकृत करून जिथे नवीन जलवाहिनी टाकली तेथे पावती पाहून कनेक्शन देतो. यामुळे दरमहा 25 ते 30 अर्ज नवीन कनेक्शनसाठी येतात. अशी माहिती के. पालक कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा मनपा यांनी यावेळी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज छत्रपती संभाजीनगर.